पुण्यामध्ये पैशाच्या वादातून तरुणीवर हल्ला. पुण्यातील येरवडा पोलिसांकडून संशयिताला अटक. शुभदा कोदारे असं तरुणीचं नाव. बुलढाण्यात 52 वर्षीय वसतिगृह अधीक्षकाकडून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार. संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातला प्रकार. शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा त्याच्या टोळीकडून प्रयत्न. समोरच्या टोळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या शरद मोहोळच्या टोळीतील 3 पोलिसांच्या अटकेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू. पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याचा धोका. दलित व्यक्तीला मारहाण करताना संतोष देशमुख मध्ये पडल्यानं त्यांची हत्या. सरपंच आंदोलनातून भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगर इथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आज ओबीसी समाजाचं आंदोलन. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही प्रश्न उपस्थित करत असू तर ते त्यांच्यावर संशय घेण्यासारखं. बीड प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून अजित पवारांना पत्र. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकावं आणि वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची पत्रातून मागणी. धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रीपदाला बीड पाठोपाठ धाराशिवकरांचा विरोध. सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन. बीडचा बिहार केला, आता धाराशिवचा नको. मराठा कार्यकर्त्यांची भूमिका. जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी. नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगेंविरोधात गुन्हा दाखल. परभणीतील मोर्चामध्ये धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी फसवणूक करून जमीन बळकावल्याची सारंगी महाजन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. राज्यातल्या आमदार आणि खासदारांविरोधात दाखल गुन्हे आणि सत्तेत असलेल्या राज्य सरकारनं मागे घेतलेले गुन्हे याबाबत सविस्तर माहिती आज उच्च न्यायालयात सादर होणार. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. पक्षाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, दोघांनी एकत्र यावं हीच कार्यकर्त्यांची भावना. शरद पवार पक्षाचे उमेश पाटील यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निशाणी वेगळी. शरद पवार इंडिया आघाडीमध्येच राहतील. जितेंद्र आव्हाडांची शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून 2 दिवस बैठक. बैठकीमध्ये पक्षांतर्गत विविध सेलचा आणि विभागांचा आढावा घेतला जाणार. मुंबईच्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महायुतीमध्ये किमान 40 जागा राष्ट्रवादी ताकदीनं लढवू शकते. पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांना विश्वास. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युती चाचपणीच्या चर्चा. लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकार घंटेमुळे मनसेशी युती होऊ शकली नाही, सूत्रांची माहिती. महायुतीत न आलेल्या मनसेनं एकनाथ शिंदेंना दोष दिला तर सहन करणार नाही, शिवसेना आमदार योगेश कदम यांचा इशारा. बहुमत मिळूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना. बहुमत असूनही समन्वय नसल्यानं पालकमंत्री ठरत नाही, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मंत्री उदय सामंत यांची आज दिल्लीमध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्यासोबत बैठक. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची अधिसूचना लवकर काढण्यासाठी ही बैठक होणार. दर आठवड्याला किमान 3 दिवस मुंबईत थांबा. लोकांच्या कामांसाठी मंत्रालयात भेटा. उरलेल्या 3 दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सगळ्या मंत्र्यांना सूचना. लाडकी बहीण योजनेतून कुणालाही वगळलं जाणार नाही, पण निकष तपासण्याची गरज. चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांबाबत तपास होणार, योगेश कदम यांची प्रतिक्रिया. जनगण मन या गीताला राष्ट्रगीत मांडण्यास रामगिरी महाराजांचा नकार. वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत हवं, रामगिरी महाराजांचं मत. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता.
ईव्हीएमवरचे महाविकास आघाडीचे आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आक्षेपांवरती विस्तृत उत्तर दिले. ईव्हीएमबद्दल आमच्या मनात शंका, त्यामुळे ईव्हीएम काचेच्या पेटीत नको, ते आम्हा सगळ्यांना उघडून दाखवा, आदित्य ठाकरेंची मागणी. नितीन राऊतांनी निवडणूक आयोगाचा दावा फेटाळला. फॉर्म 17C मध्ये बदल नाही, तर आकडे 3 वेळा कसे बदलले, नितीन राऊतांचा सवाल. चोरी करणारा चोरी केली असं म्हणत नाही, असंही वक्तव्य. टोरेस कंपनी आर्थिक फसवणूक प्रकरणी तिघांना अटक. तिघही दादर कार्यालयातील रक्कम आणि दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांकडून तिघांना अटक. यातील एक उझबेकिस्तान तर दुसरी रशियन नागरिक. बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा बांगलादेशींना शोधण्याचं काम विश्व हिंदू परिषदेला हाती घ्यावं लागेल, विश्व हिंदू परिषदेचा इशारा. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक माहिती समोर. गोळीबार करण्यापूर्वी तिन्ही शूटर कार्यालयात 3 ते 4 वेळा शिरले होते. रेकी करताना आरोपी पिस्तूल घेऊनच यायचे. एचएमपीव्ही संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा. या विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारीचे उपाय आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. एचएमपीव्ही विषाणू संदर्भात घाबरण्याचं कारण नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहावं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन. एचएमपीव्ही रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. हिंगोलीतील आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात 75 बेड्सची व्यवस्था. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पूर्वतयारी. एचएमपीव्हीच्या रुग्णांसाठी काही बेड्स राखीव, तर 3 महिने पुरेल इतका औषध साठा. पुणे महापालिकेकडे आरोग्य सुविधेसाठीचा 7.5 कोटींचा निधी पडून. कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी विविध कंपन्यांनी सीएसआरमधून निधी दिला होता. महाडमधील ट्रॉमा केअरची दुर्दशा. एकही डॉक्टर नसल्यानं अपघातग्रस्त रुग्णांचे हाल. आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेबाबत स्नेहल जगताप आक्रमक. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर. आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 45 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती. मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार. मराठी भाषा विषय राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये सक्तीचा करण्यासंदर्भात कठोर पाऊल. शालेय शिक्षण विभाग ही पावलं उचलणार. याच्या अंमलबजावणीसंदर्भात शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील. तब्बल 5 महिन्यानंतर कोल्हापुरातील विशाळगड पर्यटकांसाठी खुला. पर्यटकांना नियम व अटी घालून प्रशासनानं परवानगी दिली. चंद्रभागेचं प्रदूषण कमी करण्यासाठी इंग्लंडच्या तंत्रज्ञानाचा वापर करून नदीपात्रात यंत्रणा बसवण्याला सुरुवात. यामुळे रोज 15 MLD एवढं पाणी स्वच्छ होऊन पुन्हा चंद्रभागेत सोडलं जाईल. राज्यातल्या 30 धरणांची सुरक्षा वाढवली जाणार. भूकंपाच्या धक्क्यामुळे धरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून सुरक्षा वाढवली जाणार. महापालिका, ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये न येणाऱ्या गावांच्या समस्यांसाठी समितीची स्थापना. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत. नवी मुंबईमध्ये आज नशामुक्तीचा कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गणेश नाईक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अभिनेता जॉन अब्राहम उपस्थित राहणार. नागपूरमध्ये मूल होत नसल्याच्या नैराश्यातून दाम्पत्याची आत्महत्या. सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करत लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्या केली. लांब केस आवडत नसल्यानं दादर रेल्वे स्थानकावर तरुणीचे केस कापल्याचा आरोपीचा खुलासा. तरुणी आणि महिलांचे लांब केस आवडत नसल्यानं केस कापल्याची आरोपीची कबुली. बुलढाण्यामध्ये अजब आजारानं नागरिक त्रस्त. डोकं खाजवणं आणि 3 दिवसात टक्कल पडण्याच्या आजारानं भीती. कालवड इथं 13 लोकांना तर कठोरा इथं 7 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर. अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील असलेल्या मुलांचं आंदोलन. नियुक्तीपत्र देऊनही पदभार न स्वीकारलेल्या 151 जागांसाठी प्रतीक्षा यादीतील मुलांचा विचार व्हावा, अशी मागणी. पोलीस भरतीमध्ये 2 पदांसाठी लेखी परीक्षा एकाच दिवशी. उमेदवारांना दूरची केंद्र आल्यानं एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर वेळेत कसं पोहोचायचं,
उमेदवारांसमोर पेच, उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती. मुंबईतल्या 3 विकासकांना 3 महिन्यांचा कारावास, महारेराच्या आदेशाचं पालन न केल्यानं महारेरा न्यायाधिकरणाचा निर्णय. म्हाडाच्या जागेवर उभ्या असलेल्या होर्डिंगबाबत नवं धोरण, होर्डिंगच्या मजबूतीबाबत वेळोवेळी थर्ड पार्टी ऑडिट करणं बंधनकारक, उंची तसंच रुंदीवरही मर्यादा येणार. मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 17.19 कोटी अतिरिक्त रोजगार निर्माण, 2014 ते 2024 काळातील रोजगारामध्ये 36% वाढ. ठाणे रेल्वे स्थानकातील वाणिज्य भवनला अखेर गती मिळणार, रेल्वे भूमी विकास प्राधिकरणानं निविदा काढल्या, 11 मजली इमारतीमध्ये पार्किंग सुविधाही दिली जाणार. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडून महावितरणानं 130 कोटी रुपये वसूल केले, तसंच 93,848 ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून 59 कोटींचं व्याज आणि दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत. समुद्र किनाऱ्याजवळील परिसरात जाहिरात फलक लावण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागाची मंजुरी. गेल्या वर्षी जाहिरात फलक लावण्यास ठाकरे गटानं विरोध केला होता. नागपुरात बर्ड फ्लूनं 3 वाघांचा मृत्यू झाल्यानंतर भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान अलर्टवर. प्राणी संग्रहालयात प्राण्यांना देण्यात येणाऱ्या चिकनच्या खाद्यपदार्थांवर बंदी. राज्यातील अनेक शहरांचं किमान तापमान 13 अंशांवर तर मुंबई महानगर प्रदेशाचं तापमान 14 अंश सेल्सिअस. शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानीची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक, देवीची प्रक्षाळ पूजाही संपन्न. 14 जानेवारीपर्यंत दररोज प्रक्षाळ पूजा आणि छबिना. तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के, आतापर्यंत 126 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकरची सुप्रीम कोर्टात याचिका. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळलेला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला होणार, 8 फेब्रुवारीला निकाल. निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्या. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं प्रचार गीत प्रदर्शित केलं. फिर लाएंगे केजरीवाल शीर्षक असलेल्या या गाण्यामध्ये आपच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज आंध्र प्रदेश दौरा. आंध्र प्रदेशातील 2 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार. आज दिल्लीमध्ये वन नेशन वन इलेक्शनवरती संसदीय संयुक्त समितीची पहिली बैठक होणार. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून या समितीत असलेले श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाई उपस्थित राहणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा. केरळच्या थलासरी न्यायालयानं निर्णय दिलाय. 2005 मध्ये सीपीआयएमचा कार्यकर्ता रिजित शंकरन याच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत भारत पोल पोर्टलचं उद्घाटन केलं. भारत पोल आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय तपास एका नव्या युगात घेऊन जाईल, अमित शहांना विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.